आता जस्ट झालं का स्टॉप? ओके ठीक आहे. इथे पहा, कुठल्याही कंपनीचं स्ट्रक्चर सेम असंच असतं. तर फर्स्ट काय असते कंपनी, म्हणजे सपोज आता आपण एक्झाम्पल घेऊया टाटा मोटर्स. ओके इथं पहा, कुठल्याही कंपनीचं जर स्ट्रक्चर विचार केला तर पहिलं असतं कंपनी, राईट. कंपनी सपोज आहे टाटा मोटर्स आपली कंपनी आहे. तर एसएपी मध्ये तुम्हाला कंपनी कोड क्रिएट करावा लागतो. टाटा मोटर्स कंपनी कोड. तर फर्स्ट स्ट्रक्चर असतं कंपनी कोड. म्हणजे काय, टाटा मोटर्स ही माझी कंपनी आहे. ठीक आहे. हे कोणाची ऍक्टिव्हिटी असते ते पण मी सांगतो, हे कोण क्रिएट करतं वगैरे सगळं सांगतो. ठीक आहे. तर फर्स्ट आपल्याला टाटा मोटर्स, तुम्हाला सपोज आता टाटा मोटर्सच्या प्रोजेक्टवरती काम करायचं. टाटा मोटर्स तुमच्याकडे आलं आणि तुम्हाला म्हणलं एसएपी आम्हाला इम्प्लिमेंट करून द्या. तर आपण पहिलं काय ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर डिफाईन होतं की तुमची कंपनी काय नावाने आहे, टाटा मोटर्स, राईट. मग त्यासाठी 4 डिजिट कोड असतो. 4 डिजिट कोड असतो, म्हणजे कंपनीसाठी एक 4 डिजिट कोड एसएपी मध्ये क्रिएट करावा लागतो. तर 4 डिजिट कोड हा तुम्ही तुमच्या नेमने काही देऊ शकता. न्यूमेरिक व्हॅल्यू, अल्फा न्यूमेरिक, अल्फाबेट, अल्फा न्यूमेरिक काहीही देऊ शकता. म्हणजे तुम्ही सपोज असं जरी केलं टाटा मोटर्स 01 किंवा TM00, म्हणजे असं तुम्ही न्यूमेरिक व्हॅल्यू पण देऊ शकता, अल्फा न्यूमेरिक व्हॅल्यू पण देऊ शकता, किंवा पूर्ण अल्फाबेट पण देऊ शकता. हे डिपेंड्स ऑन युअर डिसिजन. किंवा बिझनेस ज्या नावाने सांगेल त्या नावाने तुम्ही कंपनी कोड क्रिएट करून देऊ शकता. तर हे कोण करतं, फायनान्स वाले करतात. FI, एसएपी मध्ये जे FI कन्सल्टंट असतात त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी असते. ओके, मी स्ट्रक्चर सांगतो आणि कोण ऍक्टिव्हिटी हे करतं ते सांगतो. तर फर्स्ट काय करणार, फायनान्स वाले काय करणार, FI मॉड्यूल, एसएपी मधले जे FI कन्सल्टंट आहेत ते कंपनी कोड क्रिएट करतात. तर फर्स्ट स्ट्रक्चर मेन हायली काय असतं, कंपनी कोड. म्हणजे कंपनी माझे टाटा मोटर्स ही एक माझी कंपनी आहे. नेक्स्ट पार्ट येतो प्लांट. तर प्लांटची डेफिनेशन कोण सांगेल, हे सगळ्यांना सांगता येईल. आता सगळेच प्लांट मध्ये कामं करतात. काय असते, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ प्लांट? यस, एनीवन? सर प्लांटमध्ये कंपनीचे प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग आणि क्वालिटीचे प्रोसिजर होते सर. राईट. प्लांट सिम्पल लँग्वेज म्हणजे काय, प्लांट इज अ मॅन्युफॅक्चरिंग युनिट, राईट. येस. बरोबर ना, की जिथं तुमच्या प्रोडक्टचं प्रोडक्शन वगैरे होतं, राईट, त्यालाच आपण प्लांट म्हणतो ना, मॅन्युफॅक्चरिंग युनिट ॲज अ प्लांट, राईट. ओके. हा, तर नेक्स्ट, कंपनीच्या अंडर तुमचे प्लांट असतात. आता टाटा मोटर्स ही तुमची कंपनी आहे, पण टाटा मोटर्सचे प्लांट भरपूर असतील. सपोज एक पुण्यामध्ये प्लांट आहे, सपोज पुण्यामध्ये एक प्लांट आहे टाटा मोटर्सचा. त्यानंतरून सपोज नेक्स्ट राजस्थानला एक प्लांट आहे. असे 2 प्लांट आहेत टाटा मोटरचे, सपोज 2 प्लांट आहेत, एक पुण्यामध्ये आहे, एक राजस्थानमध्ये आहे. मी जस्ट एक एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. ओके. तर असे टाटा मोटरचे भरपूर प्लांट असतील. तर आपण एक्झाम्पल घेऊया, हे 2 प्लांट आहेत. तर एसएपी मध्ये पण तुम्हाला जेवढे काही प्लांट आहेत तेवढे क्रिएट करावे लागतील. ठीक आहे. तर मग हा पण एक 4 डिजिट कोड असतो. तो न्यूमेरिक, अल्फा न्यूमेरिक तुम्ही काहीही देऊ शकता. जरी कोड हा 1000 इथं केला आणि कंपनी कोड पण 1000, हे पण कंपनी वेगळी आहे आणि प्लांट वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एसएपी मध्ये पण प्लांट कोड क्रिएट करावा लागतो. तर प्लांट म्हणजे काय, प्लांट इज अ मॅन्युफॅक्चरिंग युनिट. म्हणजे जिथं तुमच्या प्रोडक्टचं प्रोडक्शन चालतं त्याला आपण काय म्हणतो, प्लांट म्हणतो. आता टाटा मोटर्स कार मॅन्युफॅक्चरिंग करते, त्यांचा पिंपरी चिंचवड मध्ये प्लांट आहे. म्हणजे तो मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्याला आपण काय म्हणतो एसएपी मध्ये, प्लांट. किंवा तुमच्या जनरल लँग्वेज मध्ये पण आपण त्याला प्लांटच म्हणतो, राईट. तर हा झाला तुमचा प्लांट. तर पुण्याच्या प्लांटसाठी एक कोड करेल, राजस्थानच्या प्लांटसाठी एक दुसरा कोड करेल. म्हणजे असे प्लांट कोड आपल्याला एसएपी मध्ये करावे लागतात. आणि ते कोणाच्या अंडर असतात, कंपनीच्या अंडर असतात. कारण की तुमचे प्लांट हे कंपनीच्या अंडर असतात. ओके. तर हे जे आहे, हे कन्सल्टंटची रिस्पॉन्सिबिलिटी असते प्लांट क्रिएट करणं. आता नेक्स्ट, आता तुमचा सपोज पुण्याचा प्लांट आहे, फॉर एक्झाम्पल पुण्याचा प्लांट आहे. तर प्लांटच्या अंडर स्टोरेज लोकेशन असतात.
एसएपीचं स्ट्रक्चर सांगतोय तुम्हाला, हेच तुम्हाला पुढं उपयोगी पडेल. स्टोरेज लोकेशन्स असतात. तर स्टोरेज लोकेशन म्हणजे काय, कोण सांगेल? जनरल वर्ड आहे, काय एसएपीचाच वर्ड नाही, इन जनरल वर्ड. मटेरियल जिथे स्टोअर केलं जातं कंपनी. राईट, द प्लेस वेअर द मटेरियल इज स्टोर. सिंपल लँग्वेज मध्ये Store. काय आहे, की जिथं मटेरियल जिथं स्टोर होतं ठेवलं जातं. त्या जागेला काय म्हणतो आपण, स्टोरेज लोकेशन. राईट. तर एसएपी मध्ये तुम्हाला आता तुमच्या प्लांट, सपोज पुण्याचा प्लांट आहे, ठीक आहे, पुणे प्लांट आहे, तर पुण्याच्या प्लांट मध्ये पण मल्टिपल स्टोरेज लोकेशन्स असतील. म्हणजे रॉ मटेरियलचं स्टोरेज लोकेशन वेगळं, शॉप फ्लोअरचं स्टोरेज लोकेशन वेगळं, फिनिश गुड प्रोड्यूस झाल्यानंतर त्याचं स्टोरेज लोकेशन वेगळं. राईट. रॉ मटेरियल्स मध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे रॉ मटेरियल असतील, त्या प्रत्येक वेगवेगळ्या मटेरियलसाठी वेगवेगळे स्टोरेज लोकेशन्स असू शकतात. राईट. मग डिपेंड्स ऑन बिझनेस रिक्वायरमेंट आपल्याला एसएपी मध्ये स्टोरेज लोकेशन्स तेवढे करावे लागतात. राईट. म्हणजे आता सपोज एखाद्या पुण्याच्या प्लांट मध्ये 5 ते 10 स्टोरेज लोकेशन आहेत टोटल. म्हणजे रॉ मटेरियल मध्ये पण वेगवेगळे 4-5 स्टोरेज लोकेशन आहे, शॉप फ्लोअरचं एक स्टोरेज लोकेशन आहे, फिनिश गुड झाल्यानंतरचं एक स्टोरेज लोकेशन आहे, किंवा प्रोडक्टच्या कॅटेगरी वाईज वेगवेगळे स्टोरेज लोकेशन आहेत. तर बिझनेसच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला त्यांना तेवढे स्टोरेज लोकेशन क्रिएट करून द्यावे लागतात. आणि प्रत्येक प्लांट मधले स्टोरेज लोकेशन हे वेगवेगळे असते. म्हणजे पुण्याच्या प्लांटचे स्टोरेज लोकेशन, राजस्थानच्या प्लांट मधले स्टोरेज लोकेशन वेगळे. म्हणजे त्या त्या प्लांटच्या अंडर आपल्याला ते त्यांच्या प्लांट मध्ये जेवढे काही स्टोरेज लोकेशन आहेत तेवढे स्टोरेज लोकेशन क्रिएट करावं लागतात. ओके. तर हे पण 4 डिजिट कोड असतो. तुम्ही न्यूमेरिक, अल्फान्यूमेरिक, अल्फाबेट काहीही देऊ शकता. ओके. सपोज मी असं केलं, स्टोरेज लोकेशन सपोज एक्झाम्पल मी केलं की 0001 हा फिनिश गुडचा FG स्टोर आहे, फिनिश गुडचा स्टोरेज लोकेशन आहे सपोज. त्यानंतर 0002 हा सेमी फिनिश गुडचं स्टोरेज लोकेशन आहे सपोज. मी जस्ट एक कन्सिडरेशन करतोय. आणि 0003 हे रॉ मटेरियलचं स्टोर आहे. म्हणजे असं तुम्ही हे 3च नाही, मल्टिपल्स करू शकता. जेवढी बिझनेसची रिक्वायरमेंट आहे त्यांच्या प्लांट मध्ये जेवढे स्टोरेज लोकेशन्स आहेत तेवढे स्टोरेज लोकेशन्स एसएपी मध्ये क्रिएट करावं लागतात. आणि ते पण 4 डिजिट कोड असतो. तुम्ही न्यूमेरिक, अल्फान्यूमेरिक किंवा अल्फाबेट पूर्ण करू शकता. ठीक आहे. तर ही पण रिस्पॉन्सिबिलिटी कन्सल्टंटची असते. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मध्ये पीपीचा रोल येत नाही, पण पीपीला प्लांट आणि स्टोरेज लोकेशन हे यूज होतं. ते कारण की प्रोडक्शन हे प्लांट मध्येच राहणार ना, तुमचं प्रोडक्शन करणार तुम्ही प्लांट मध्येच करणार. आणि प्रोडक्शन झाल्यानंतर जे स्टोरेज लोकेशन आहे फिनिश गुडचं, ते स्टोरेज लोकेशन पण तुम्हाला युटिलाइज होतं. त्यामुळे पीपीला ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मध्ये पीपीचा रोल काही नसतो, म्हणजे क्रिएशनचा. बट हे ऍक्टिव्हिटी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, प्लांट अँड स्टोरेज लोकेशन, कारण की तुमचं प्रोडक्शन हे प्लांट मध्ये होत असतं. राईट. त्यामुळे मी तुम्हाला जस्ट स्ट्रक्चर एक्सप्लेन करतोय, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. ठीक आहे. हे जरी आपल्याला क्रिएट नाही करावं लागलं तरी आपल्याला सगळ्या सिनेरिओ मध्ये आपल्याला यूज करावं लागते ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. ठीक आहे. तर हे स्टोरेज लोकेशन झाले. त्यानंतर नेक्स्ट पार्ट असतो सेल्स ऑर्गनायझेशन. सेल्स ऑर्गनायझेशन म्हणजे काय असतं, एक रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझेशन असते प्रोडक्टला सेल करण्यासाठी. म्हणजे आपण जे काय प्रोडक्शन करतोय फिनिश गुड, तो कस्टमरला सेल करावं लागणार. मग ते जे सेल्स डिपार्टमेंट असतं त्याला एक ऑर्गनायझेशन म्हणतो आपण एसएपी मध्ये, सेल्स ऑर्गनायझेशन. एसएपी मध्ये त्याला एक 4 डिजिट कोड करावा लागतो सेल्स ऑर्गनायझेशन म्हणून. हा SD चा पार्ट असतो, SD कन्सल्टंट करतात, आपण करत नाही. तर हे SD कन्सल्टंट करतात सेल्स ऑर्गनायझेशन. तर हा पण एक 4 डिजिट कोड असतो. ठीक आहे. सेल्स ऑर्गनायझेशन म्हणजे रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझेशन टू सेल द प्रोडक्ट टू द कस्टमर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट असतं डिस्ट्रीब्युशन चॅनल. हा एक 2 डिजिट कोड असतो. हा पण SD कन्सल्टंटच करतात. तर डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे काय असतं,
तो प्रोडक्ट एक्सपोर्ट सेल आहे का डोमेस्टिक सेल आहे का स्क्रॅप सेल आहे, वेगवेगळ्या टाईपचे सेल असतात. हा पण एसडीच्या अंडर पार्ट येतो. म्हणजे कस्टमरचा जो सेल टाईप ऑफ सेल जे आहे त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट केलेले असतात वेगवेगळे एसएपी मध्ये. ठीक आहे, तर हा पार्ट आपला नाहीये सेल्स ऑर्गनायझेशन डिस्ट्रीब्युशन चॅनल वगैरे, त्यामुळे तो एवढा काही लक्षात नाही ठेवला तरी चालेल. पण जस्ट एक थेरॉटिकली डेफिनेशन लक्षात ठेवा. डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे काय की टाईप ऑफ सेल, कोणत्या टाईपचं सेल आहे म्हणजे डोमेस्टिक आहे का एक्सपोर्ट आहे, अशा टाईपच्या सेलला ते डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट करायला लागतात. म्हणजे ते एसडी वाले क्रिएट करतात की कोणत्या चॅनलने तो प्रोडक्ट कस्टमरला सेल होणार आहे, कोणत्या टाईपचं सेल आहे. तर त्यानुसार एवढं तुम्हाला ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे. तर एवढं एसएपी मध्ये फर्स्ट रेडी करावं लागतं. तुम्ही कुठल्याही प्रोजेक्ट वरती गेला तर त्याचा कंपनी कोड लागतो, त्याच्या अंडर त्याचे प्लांट किती आहेत ते प्लांट क्रिएट करावं लागतात, त्या प्रत्येक प्लांटच्या अंडर स्टोरेज लोकेशन किती आहेत, आणि सेल्स ऑर्गनायझेशन आणि डिस्ट्रीब्युशन चॅनल. हे मेन एवढं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे. कुठल्याही कंपनीत गेला तरी असंच ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असतं आणि एसएपी मध्ये पण असंच क्रिएट केलेलं असतं. मग बाकीचे प्रत्येक मॉड्यूल वाईज मग बाकीचे सगळे ऍक्टिव्हिटी आपापल्या चालू करतात. म्हणजे प्रोडक्शन पीपी कन्सल्टंट आपापले सिनेरिओ मॅपिंग वगैरे करून कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार वगैरे त्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करतो एसएपी मध्ये. तर हे एवढं आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर एसएपी मधलं. याच्यात कोणाला काय डाऊट आहे का ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मध्ये? ते सेल्स ऑर्गनायझेशन एकदा रिपीट करा ना. सेल्स ऑर्गनायझेशन म्हणजे काय असतं की एक रिस्पॉन्सिबल और पीपल किंवा ग्रुप ऑफ पीपल म्हणू शकतो किंवा एक डिपार्टमेंट म्हणू शकतो जे कस्टमरला सेल करण्यासाठी ते रिस्पॉन्सिबल आहे. तर त्यालाच एसएपी मध्ये सेल्स ऑर्गनायझेशन म्हणतात. म्हणजे तुम्ही मार्केटिंग डिपार्टमेंट समजू शकता त्याला. ओके ओके राईट. ओके. ओके. सर हा जो कोड आहे, सूरज बोलतोय. येस. हा सूरज. येस. हा कोड जो आहे तो 4 डिजिटच असतो का की हा हे चेंज? 4 डिजिटच करावं लागतो एसएपी ने, याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत तुम्ही. हो, म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण नाही. हो राईट. 4 ओके, डिजिट ठीक आहे. करावं लागतं. ठीक आहे. हॅलो हॅलो हा येस 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 येस. अजिंक्य यार हा. सर जशी सेल्स ऑर्गनायझेशन असते तशी परचेस ऑर्गनायझेशन पण असते का? हो परचेसिंग ऑर्गनायझेशन असते पण ते एक मास्टर रेट असतं, ते ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मध्ये नाही येत ऍक्च्युली तो पार्ट. तो ओके सांगेल मी, तो परचेसिंग साईडचा आहे. प्रोडक्शनला पीपीच्या अगेन्स्ट नाही. आपल्या पीपी साईडने जे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ते हळूहळू जसं सोमवारपासून चालू होईल ना आपले लेक्चर तेव्हापासून क्लिअर कट आयडिया येईल तुम्हाला. आता जस्ट एक रफ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर सांगितलं तुम्हाला आहे. ठीक आहे. ओके सर एक हाय लेवल. आपण 4 डिजिट नंबर बोललो ना, तर हो. डिस्ट्रीब्युशन चॅनलला पुढे तुम्ही 10 तो 2 डिजिट हा नंबर आता हा 2 डिजिटच असतो. हा हा डिस्ट्रीब्युशन चॅनल 2 डिजिट असतो. ओके. ठीक आहे. ओके, येईल हळूहळू लक्षात येईल तुमच्या, कारण की हे आपला पार्ट हा आपल्याला ना युटिलायझेशन होता, हा एसडीएन ने असतो सगळं. ठीक आहे. ओके, हे झालं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर एवढं. सर आता नेक्स्ट. हा येस. सर आपण हे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बघतोय, ह्याच्यात तर आपला पीपी हा कोर पार्ट आहे ना, मग तरी पण तो प्रोडक्शन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मध्ये कसं काय येत नाही? नाही नाही, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणजे आपला पीपीचा कोर पार्ट म्हणजे हा. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मध्ये काय येतं, प्लांट अँड स्टोरेज लोकेशन. ओके आपल्याला कंपनीचं काय घेणं देणं आहे का, आपण आपल्या प्लांट मध्ये प्रोडक्शन करत असतो राईट. ओके बरोबर ना. म्हणजे आपल्यासाठी युटिलाइज काय होतं, प्लांट अँड स्टोरेज लोकेशन. ओके पण क्रिएट एसएपी मध्ये प्लांट क्रिएट करणं हे कोड म्हणते, प्लांट क्रिएट करणं स्टोरेज लोकेशन क्रिएट करणं एमएम वाले करतात. आपल्याला आपलं पडलंय भरपूर काम आहे, ते सिलेबस काल दाखवलं ना तुम्हाला मी. राईट ना. हो त्याच्यात भरपूर सिनेरिओ आहेत, आपल्या प्लॅनिंगचा पार्ट आहे, प्रोडक्शनचा पार्ट आहे, तो सगळं मॅपिंग करावं लागतो आपल्याला. आता मी जस्ट एक ओव्हरऑल कंपनीचं स्ट्रक्चर सांगितलं, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. हे आपण पीपी मध्ये हे काम करणारच ना, प्लांट अँड स्टोरेज लोकेशन मध्ये आपण. ओके. म्हणजे पहिल्यांदा आहे एम एम आणि एफ आय कन्सल्टंट करून कोड जनरेट झाल्यानंतरच आपल्याला पुढे राईट. काम चालू हा करता येईल. राईट, परफेक्ट. ओके सर. कारण की आपण हे पहा, तुम्हाला प्रोडक्शन करायचं म्हणलं, प्लांट तर रेडी पाहिजे ना तुमचा एसएपी मध्ये क्रिएटेड. राईट ना. राईट. ओके, तर ते करते एमएम. मग ह्या प्लांटच्या अंडर भरपूर ऍक्टिव्हिटी असतात आपल्याला पीपीएननी. हो ओके, ते शिकायचं आपल्याला नंतर हळूहळू. ठीक आहे. ओके सर. ओके हा. ओके, आता नेक्स्ट पहा. आता हे झालं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. म्हणजे तुम्हाला आपल्या पीपीएनने जे काही शिकायचंय त्यासाठी तुम्हाला हे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर युटिलाइज करावं लागतं.
ओके, कारण की तुमचं मटेरियल असणार आहे, तुम्ही बिल ऑफ मटेरियल वगैरे असणार आहे तुमच्या पीपी साईडनी वगैरे, तुमच्या मशीन्स वगैरे असणार आहेत, त्या तुम्ही तुमच्या प्लांटमध्येच क्रिएट करावं लागतात तुम्हाला, राईट, कारण की तुम्ही प्रोडक्शन करताय प्लांटमध्ये. तर ते आपल्याला शिकायचंच आहे हळूहळू. ठीक आहे, ओके. तर हे झालं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. तर आता तुम्हाला एक एसएपी ची स्क्रीन वगैरे कशी दिसती ते जस्ट सांगतो मी. आपल्याला मंडे पासून एसएपी शिकायचंय, पण कुठलंही सॉफ्टवेअर शिकायच्या अगोदर ते दिसतं कसं, एक जस्ट एक ओळख म्हणून त्याची, राईट. तर ते मी सांगतो आता एसएपीचं. हे झालं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर रिलेटेड. बरं ठीक आहे, ऑर्गनायझेशन एसएपी ची स्क्रीन दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रोजेक्ट हँडल कसा होतो ते जस्ट एक जनरल आयडिया सांगतो मी एसएपी मध्ये. आता हे पहा, तुम्ही कुठल्याही एसएपीच्या प्रोजेक्ट वरती सपोज काम करत असाल तर ह्या 5 स्टेप्स असतात ऍक्च्युली. ठीक आहे, हे इन जनरल मी सांगतोय, आता आपल्याला इन डिटेल शिकायचंच आहे नंतर भरपूर गोष्टी. मी इन जनरल फ्लो सांगतोय तुम्हाला. तर फर्स्ट स्टेप काय असते, प्रोजेक्ट प्रिपरेशन. तर इथं काय असतं, सपोज आता तुम्ही कॅपजेमिनी मध्ये काम करताय ऍज एसएपी पीपी कन्सल्टंट. तर तुमच्याकडं सपोज टाटा मोटर्स आले की म्हणले आम्हाला एसएपी डेव्हलप करून द्या तुम्ही. तर कॅपजेमिनी वाले काय करणार, फर्स्ट टीम डिफाईन करणार. टीम डिफाईन करणार की त्यामध्ये काय करणार की कोणकोणत्या प्रोजेक्ट वरती काम करणार. सपोज सुहास शिंदे पीपी कन्सल्टंट म्हणून काम करणार, अजिंक्य बकरे हा एसडी कन्सल्टंट म्हणून काम करणार, अजित हा एमएम कन्सल्टंट म्हणून काम करणार, विशाल हा फायनान्स कन्सल्टंट म्हणून काम करणार. अशी एक टीम डिफाईन होते प्रत्येक कन्सल्टंटची, जेवढे काही एसएपीतले आहेत मॉड्यूल्स त्या सगळ्यांची टीम डिफाईन करते. मग कॅपजेमिनी काय करणार, टीम डिफाईन करणार आणि प्रोजेक्टची डेडलाईन ठरवणार की टाटा मोटर्सला आपल्याला हा प्रोजेक्ट या डेट पर्यंत डिलिव्हर करायचा आहे. ओके, तर ही ऍक्टिव्हिटी जी आहे पहिल्या फेज मध्ये होते, प्रोजेक्ट प्रिपरेशन. म्हणजे टीम डिफाईन झाली, प्रोजेक्टची डेडलाईन डिसाईड झाली, आपल्याला या तारखेपर्यंत प्रोजेक्ट डिलिव्हर करायचा आहे टाटा मोटर्सला. नेक्स्ट फेज चालू होते, सेकंड फेज ब्ल्यू प्रिंट प्रिपरेशन. म्हणजे इथं काय करणार, आपली जी काय टीम आहे तर ती टाटा मोटर्स बरोबर कनेक्ट होणार. म्हणजे टाटा आता प्रत्येक मॉड्यूलचे कन्सल्टंट, आता मी पीपी कन्सल्टंट आहे ना, तर मी प्रोडक्शन डिपार्टमेंटची कनेक्ट करणार. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये जे काही रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्यांच्याकडे काय असतो, प्रत्येक बिझनेसकडे एक रिस्पॉन्सिबल पर्सन असतो की जो एसएपी टीमला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. प्रोडक्शन वाला मॅनेजर असेल सपोज, प्रोडक्शन मॅनेजर तो रिस्पॉन्सिबल असेल की प्रोडक्शन रिलेटेड ऍक्टिव्हिटी सगळ्या एसएपी टीमला सांगणार, त्यांच्या कसं चालतं प्रोडक्शन, प्लॅनिंग वगैरे कसं करतात मटेरियलचं, प्रोडक्शनच्या शॉप फ्लोअरला कशा ऍक्टिव्हिटी होतात, हे सगळं एक्सप्लेन कोण करणार, प्रोडक्शन मॅनेजर किंवा प्रोडक्शन सुपरवायझर असेल लाईनवरचा, तो एक्सप्लेन करणार एसएपी पीपी कन्सल्टंटला. पीपीचा जो स्टोअर आणि परचेस डिपार्टमेंट वाले लोक असतील ते एमएम कन्सल्टंटला सांगणार काय चालतं आमच्या इथं, कसं वर्क होतं. सेल्स डिपार्टमेंट वाले काय करणार, मार्केटिंग आणि सेल्स वाले एसडी कन्सल्टंटला सांगणार सगळी इन्फॉर्मेशन की आमचा प्रोडक्टचा सेल आम्ही असं करतो, राईट, कोणत्या कोणत्या टाईपचे सेल आहेत वगैरे. क्वालिटी डिपार्टमेंट वाले काय करणार, क्यूएम कन्सल्टंटशी कनेक्ट करणार आणि त्यांना सांगणार क्वालिटी चेक आम्ही अशी करतो, राईट, ह्या ऍक्टिव्हिटी करतो. तर बिझनेस ब्ल्यूप्रिंट मध्ये काय असतं, हे आपण कन्सल्टंट आहे, एसएपी कन्सल्टंट आहे, आपण बिझनेस अंडरस्टँड करून घेतो, त्यांचा बिझनेस कसा चालतो हे अंडरस्टँड करतो. आता फॉर एक्झाम्पल आपण पीपी कन्सल्टंटच घेऊ, तर आपण ऍज अ पीपी कन्सल्टंट म्हणजे काय करणार, प्रोडक्शन डिपार्टमेंट कडून इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार, रिक्वायरमेंट गॅदरिंग करणार की तुमची काय काय रिक्वायरमेंट आहे एसएपी म्हणजे प्रोडक्शन रिलेटेड, काय काय तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता आला पाहिजे एसएपी मध्ये. तर ही रिक्वायरमेंट कोण सांगणार आपल्याला, बिझनेस सांगणार. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट वाली जी लोक आहेत ती सांगणार की आम्ही प्रोडक्शनचं प्लॅनिंग कसं करतो, कस्टमरची ऑर्डर आल्यानंतर प्लॅन करतो का आम्ही फोरकास्ट वगैरे केलेलं असतं त्या बेसवरती प्लॅन करतो. मग त्यानुसार एसएपी आपण काय करतो, रिक्वायरमेंट गॅदरिंग करतो त्यांच्याकडून, तुम्ही मटेरियलचं प्लॅनिंग कसं करता, प्रोडक्शन कसं चालतं, तुम्ही कोणते कोणते मशीन्स युटिलाइज करतात प्रोडक्शनसाठी, कोणते कोणते ऑपरेशन फॉलो करताय तुम्ही. तर ते जस्ट एक इन जनरल डिस्कशन आपण करतो त्यांच्याबरोबर. मग याची सगळी इन्फॉर्मेशन घेतो आपण प्रोडक्शन डिपार्टमेंट कडून. म्हणजे याचा अर्थ काय, रिक्वायरमेंट गॅदरिंग करतो आपण बिझनेसची आणि त्याला आपण ब्ल्यूप्रिंट प्रिपेअर करतो की आपण बिझनेस कडून ही रिक्वायरमेंट घेतलेली आहे आणि आपल्याला एसएपी मध्ये त्यांच्यासाठी ही रिक्वायरमेंट फुलफिल करून द्यायची आहे. म्हणजे त्यांचा जो काही फिजिकली वर्क चालतोय तो एसएपी मध्ये मॅप करून द्यायचा आहे. म्हणजे मटेरियलचं प्लॅनिंग कसं करणार आहे, ते प्रोडक्शन कसं करणार आहे ते एसएपी मध्ये आपल्याला मॅप करून द्यायचंय त्यांना.
हे आपण ब्ल्यू प्रिंट मध्ये मेंटेन करतो की एवढी एवढी रिक्वायरमेंट आहे बिझनेसची आणि तुम्हाला हे मॅप करून द्यायचंय. हे एक ऍग्रीमेंट असतं. बिझनेस ब्ल्यू प्रिंट म्हणजे आपलं म्हणजे एसएपी टीमचं आणि टाटा मोटर्सचं म्हणजे कॅपजेमिनी आणि टाटा मोटर्सचं एक ऍग्रीमेंट असतं. त्याला म्हणतात ब्ल्यू प्रिंट. म्हणजे त्याच्यात काय असतं मेन्शन की तुम्ही कस्टमरला काय काय डिलिव्हर करणार आहे याची लिस्ट असते. ब्ल्यू प्रिंट म्हणजे सिम्पल लँग्वेज. म्हणजे तुम्हाला पहा, तुम्ही कुठलाही कन्स्ट्रक्शनचं एक्झाम्पल घ्या, ब्रिज वगैरे बांधायचं आले गव्हर्नमेंटचं असतं ते पहिले ब्ल्यू प्रिंट वगैरे करतात राईट, की तुमचा ब्रिज बांधल्यानंतर असा असा दिसेल. म्हणजे पहिले ब्ल्यू प्रिंट प्रिपेअर करतात ना बिफोर कन्स्ट्रक्शन. तुम्हाला ब्रिज बनवायच्या अगोदर त्याची एक ब्ल्यू प्रिंट तयार करतात की आपला ब्रिज झाल्यानंतर हा असा असा दिसणार आहे. म्हणजे तसंच बिझनेस रिक्वायरमेंट घेतल्यानंतर तुमचा एसएपी मध्ये बिझनेस असा असा होणार आहे फ्लो, तर त्यालाच आपण काय म्हणतो बिझनेस ब्ल्यू प्रिंट. म्हणजे याच्यात मेन्शन करत असतो तुमचा एसएपी मध्ये असा फ्लो होणार आहे बिझनेस. तर ते इथं बिझनेस रिक्वायरमेंट गॅदरिंग करतो, डॉक्युमेंट प्रिपेअर करतो आपण. रिक्वायरमेंट गॅदरिंग झालं की थर्ड स्टेज असते रिअलायझेशन. रिअलायझेशन मध्ये काय करतो आपण, बिझनेसची जी काही रिक्वायरमेंट घेतलेली आपण प्रत्येक मॉड्यूलचे कन्सल्टंट मग आपण काय करतो एसएपी मध्ये काम चालू करतो की त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार एसएपी डेव्हलप करून देतो. म्हणजे त्यांचे प्लॅनिंगचे सिनॅरिओ, प्रोडक्शनचे सिनॅरिओ जे जे आहेत, रिवर्क वगैरे असेल, बॅच मॅनेजमेंट असेल, सब कॉन्ट्रॅक्टिंग वगैरे काय असेल, ज्या काय प्रोसेस असेल ते एसएपी मध्ये त्यांना मॅपिंग करून देतो इथं रिअलायझेशन फेज मध्ये ऍज पर बिझनेस रिक्वायरमेंट. मग इथं बिझनेस रिक्वायरमेंट नुसार आपण एसएपी डेव्हलप केलं की फोर्थ स्टेप असते फायनल प्रिपरेशन. फायनल प्रिपरेशन मध्ये काय करतो आपण, त्या जे टाटा मोटर्स मध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटला जे काम करणारे लोक आहेत मग त्यांना आपण ट्रेनिंग देतो की एसएपी मध्ये कशी एंट्री करायची प्रोडक्शनची, प्लॅनिंग रन कसं करायचं एसएपी मध्ये. हे सगळ्या गोष्टींचं आपण काय करतो इथं ट्रेनिंग देतो युजरला. म्हणजे जे टाटा मोटर्स मध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटला काम करणारे लोक आहेत, तुम्हाला काल सांगितलं ते एंड युजर त्याला म्हणतात. म्हणजे ते लाईन पण हँडल करणार, एसएपी मध्ये एंट्री पण करणार. मग त्यांना आपल्याला शिकवावं लागतं, ट्रेनिंग द्यावं लागतं की एसएपी मध्ये कशी एंट्री करायची. त्यांना कसं डेव्हलप केलंय बॅकग्राऊंडला ते नाही शिकवायचं, एसएपी मध्ये एंट्री कशी करायची ते शिकवायचं. तर मग आपण फायनल प्रिपरेशन मध्ये युजरला ट्रेनिंग पण देतो. आणि इथं आपण जे काही डेव्हलप केलंय बिझनेस रिक्वायरमेंट नुसार तर त्यांचं बिझनेसचा अप्रुव्हल घेतो की ते ओके आहे की नाही चेक करा. मग ते टेस्टिंग करणार. इथं टेस्टिंग वगैरे होतं, युजर लोक टेस्टिंग वगैरे करणार, बिझनेस टेस्ट करतो. सगळं काही ओके झालं तर ते आपल्याला अप्रुव्हल देतात की आम्ही जी काही रिक्वायरमेंट दिली ती तुम्ही व्यवस्थित केलेली आणि वर्क पण होतीये प्रॉपर. तर हे फायनल प्रिपरेशन मध्ये हे वर्क होतं. मग सगळं काय बिझनेसचं अप्रुव्हल आलं की फायनल स्टेज असते गो लाईव्ह. गो लाईव्ह म्हणजे काय, सिंपल लँग्वेज मध्ये गो लाईव्ह म्हणजे काय आता तुम्हाला सांगतो. तुम्ही एखादं शॉप ओपन, तुम्ही सपोज एक किराणा मालाचं दुकान ओपन केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला किराणा मालाचं दुकान टाकायचंय. मग त्याच्या अगोदर तुम्ही सगळं तयारी करणार, फर्निचर वगैरे करणार, सपोज सगळे मटेरियल वगैरे आणणार तुम्ही राईट, सगळ्या गोष्टी सगळं काही व्यवस्थित मांडणार. आणि ऍक्च्युअल सेल कधी चालू करता तुम्ही, त्याचं ओपनिंग झाल्यानंतर राईट. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या दुकानाचं उद्घाटन करता, रिबिन कापता, त्याच्यानंतर ऍक्च्युअल तुमचं सेल चालू होतं, दुकानाचं काम चालू होतं राईट. तसंच एसीपी ला त्याला त्या स्टेजला काय म्हणतात गो लाईव्ह. म्हणजे सगळं काही रेडी केलंय बिझनेसच्या रिक्वायरमेंट नुसार, तुम्ही सिस्टम रेडी केलंय ऍज पर बिझनेस रिक्वायरमेंट. मग गो लाईव्ह म्हणजे इथून पुढे गो लाईव्ह केलं म्हणजे काय, एसएपी रेडी टू यूज फॉर कस्टमर. म्हणजे इथं रेडी केली सिस्टम आणि त्यांना रिलीज केली यूज करण्यासाठी, मग ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन चालू करतात ते इथं. म्हणजे त्यांच्यासाठी सिस्टम डेव्हलप केल्यानंतर मग बिझनेस युजर जे असतात टाटा मोटर्स वाले, मग परचेस वाले परचेसची एंट्री करेल, स्टोअर वाले स्टोअरची एंट्री करतील, जसं मटेरियल येईल तसं. आपण प्लॅनिंग करायचं असेल तर आपण प्लॅनिंग रन करणार, प्रोडक्शन वाले म्हणजे युजर लोक. प्रोडक्शन आज टाटा टियागो 100 क्वांटिटी प्रोड्यूस केला तर त्याची एंट्री करणार. म्हणजे ते झालं तुमचं गो लाईव्ह. मग त्यानंतर त्यांचं डे टू डे ट्रान्झॅक्शन चालू होतं एसएपी मध्ये. मग त्याच्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम वगैरे आला तर परत सपोर्ट करणं हे आपलं काम असतं. तर असा इन जनरल फ्लो असतो एसएपी मध्ये. पण आपल्याला कुठलाही प्रोजेक्ट हँडल करायचा झाला तर असा प्रोजेक्ट फ्लो असतो. ओके, हे डीप मध्ये आपल्याला शिकायचंच आहे. मी जस्ट एक ओव्हरव्ह्यू सांगितलंय तुम्हाला आत्ता. ओके, तर हे झालं इन जनरल फ्लो कुठलाही प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी. आता नेक्स्ट, आता तुम्हाला सांगतो आता सर्व्हर, एसएपीच्या सर्व्हर रिलेटेड सांगतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं एसएपी सर्व्हर. तर तुम्हाला आता पहा, मी आपण जे काही डे टू डे शिकणार आहोत मंडे पासून एसएपी मध्ये ऍक्च्युअल मध्ये, तर मी जे काही शिकवणार आहे ते तुम्ही प्रॅक्टिस पण केली पाहिजे राईट. म्हणजे आपण एसएपी मध्ये शिकलो, मी कुठलाही एखादा सिनेरिओ शिकवला तुम्हाला, एखादा टॉपिक शिकवला एसएपी मध्ये,
तर तुम्हाला पण तो करता आला पाहिजे SAP मध्ये, राईट? मग तुम्हाला प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. नुसतं थेरॉटिकली शिकण्यात उपयोग नाहीये, लक्षात ठेवा. थेरॉटिकली नुसतं ऐकून बसायचं नाही, तुम्ही स्वतःहून पण करून पाहिलं पाहिजे सिस्टम मध्ये तुम्हाला जमतंय का, राईट? मग त्यामुळे आपण काय करत असतो, कुठलाही टॉपिक एक घेतला, पहिला त्याचा थेरॉटिकली पार्ट कव्हर करतो, काय असतं एक्झॅक्टली त्या टॉपिक रिलेटेड थेरॉटिकली इन्फॉर्मेशन देतो. त्यानंतर प्रॅक्टिकली लगेच करतो आपण SAP मध्ये कसं करायचं ते. मग दोन्ही पार्ट आपले कव्हर होतात. त्यामुळे तुम्हाला थिअरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही पार्ट कव्हर होणार. म्हणजे मी जे काही शिकवलंय लगेच तुम्ही SAP मध्ये पण तुम्ही नंतर प्रॅक्टिस करताना तुम्हाला पण करावं लागणार नंतर. म्हणजे मी SAP मध्ये पण दाखवणार तुम्हाला कसं करायचं. मग तुम्हाला पण स्वतःला जमलं पाहिजे, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही SAP मध्ये प्रॅक्टिस करावं लागेल. पण त्याकरता तुम्हाला SAP चा सर्व्हर लागणार आहे. ठीक आहे. तर हा सर्व्हर तुम्हाला परचेस करावा लागतो. माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तो तुम्हाला सगळ्यांना मी शेअर करेल. सगळ्यांनी उद्या कॉन्टॅक्ट करा, उद्याच्या उद्या, आणि त्याच्याकडून सर्व्हर परचेस करायचा. कसं करायचं, काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. ते इथं पहा. तर सर्व्हरचे चार्जेस आहे 1000 रुपीज फॉर 3 months. एकदम नॉमिनल चार्जेस आहे, जास्त काही चार्जेस नाहीये. हे एकदा तुम्हाला घ्यायची गरज पडेल, 1000 रुपये खर्च करावा लागेल तुम्हाला सर्व्हरसाठी. तर तुम्हाला तो 1000 रुपीज त्यालाच पेड करायचे. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देईल त्यालाच पेड करायचे. माझा रेफरन्स सांगा, कारण की तुम्ही माझा रेफरन्स नाही सांगितला की तो जास्त चार्जेस घेईल, 1500 वगैरे. ठीक आहे. आता आपण रेग्युलर त्याच्याकडून स्टुडंटला सांगतो परचेस करायला, त्यामुळे आपल्यासाठी तो एकदम स्वस्तामध्ये देतो. तर 1000 रुपयामध्ये 3 महिन्यासाठी तुम्हाला सर्व्हरचा ऍक्सेस मिळून जाईल. तर ज्यावेळेस तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट नंबर मी प्रोव्हाइड करेल त्याला कॉन्टॅक्ट करा आणि सांगा की आम्हाला SAP सर्व्हर परचेस करायचं आहे. तर SAP सर्व्हर म्हणजे काय ते सांगतो. ठीक आहे. आता इथं पहा, तुम्हाला सगळ्यांना पहा, मी एका मेल वरती आहे ना एक डाउनलोड एक सांगतो, मी मेल दाखवतो तुम्हाला एक. आणि सगळ्यांनी उद्या सॅटर्डे संडे सुट्टीचं सर्व्हरचं काम करून घ्या त्यांच्याकडून हा. सगळ्यांनी सर्व्हर सोमवारी सगळ्यांकडे पाहिजे SAP चा. पहिले SAP सर्व्हर इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्याचं क्रेडेन्शियल्स परचेस करावं लागतं, नुसतं SAP इन्स्टॉल करून नाही चालत. ठीक आहे. आता इथं पहा, एक आता मला त्यांनी एक डेमो ID दिलाय की सर्व्हर चेक करण्यासाठी मला दिला होता. तो मी चेक केला, आता सगळं काही व्यवस्थित चालतंय त्या सर्व्हरवरती. मी सिनेरिओ टेस्ट केला होता. तर ते काय करतील, तुम्ही ज्यावेळेस त्याला कॉन्टॅक्ट करसाल, हा क्लाउड क्विक ऍक्सेस म्हणून एक कंपनी आहे, ती प्रोव्हाइड करेल. त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट करा. मोबाईल नंबर देईन मी त्याचा. तर तुम्ही ज्यावेळेस त्याला 1000 रुपीज पे करसाल त्यावेळेस तुम्हाला काय करेल, तो एक युजर ID हे असे क्रेडेन्शियल्स प्रोव्हाइड करेल. SAP ECC ऍप्लिकेशन सर्व्हर, सिस्टम ID, इन्स्टंट नंबर. आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला लॉग ऑन क्रेडेन्शियल्स देईल, युजर नेम. प्रत्येकाला आपापला युजर ID सेपरेट मिळेल त्यांच्याकडून. प्रत्येकासाठी युजर ID हा सेपरेट मिळेल. ठीक आहे. इथं तुम्हाला ते युजर नेम प्रोव्हाइड करेल आणि इनिशियली पासवर्ड प्रोव्हाइड करेल, युजर नेम अँड पासवर्ड. आणि इथंच त्यांनी इथं पहा, हे विंडोज साठी हाऊ टू कनेक्ट SAP त्यांनी सांगितलंय. पहिलं डाउनलोड अँड इन्स्टॉल SAP GUI, म्हणजे SAP चा सेटअप पहिला तुम्हाला तुमच्या लॅपटॉप मध्ये डाउनलोड करावं लागेल, इन्स्टॉल करावं लागेल. तुम्ही कसं आता ऍडोब रीडर तुम्हाला सपोज कुठले स्काईपचं ऍप्लिकेशन तुम्हाला यूज करायचे, तुम्ही पहिलं डाउनलोड केलं ना ते स्काईप, राईट, आणि त्याच्यानंतर ते युटिलाइज करता. तसंच SAP चा सॉफ्टवेअर पण तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करावं लागेल. तर इथं डाउनलोडची लिंक पण आहे या मेलमध्ये. मी हा मेल सगळ्यांना फॉरवर्ड करतो. ठीक आहे. तर इथं मेलचं हे क्रेडेन्शियल्स यूज नका करू तुम्ही हा. हे फक्त काय करा, डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला मेल फॉरवर्ड करतोय की SAP चा सेटअप डाउनलोड करा. तर याच्यावर क्लिक करून एक डाउनलोड करा पूर्ण. ओके. त्याच्यात डाउनलोडची लिंक येईल, तुम्ही तो डाउनलोड करा. आणि डाउनलोड केल्यानंतर इथं स्टेप्स पण दिलेल्या आहेत. पहा इथं तुम्हाला एक युट्यूबचा व्हिडिओ दिलेला आहे की तुम्ही ज्यावेळेस डाउनलोड करता, डाउनलोड केल्यानंतर त्याला एक्स्ट्रॅक्ट करा. तिथं एक एक्स्ट्रॅक्टचा ऑप्शन असेल, तो एक्स्ट्रॅक्ट करा. हे डाउनलोड झाल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट केलं की इथं तुम्हाला दिलेलं आहे की कसं सेटअप करायचा. ओके. आता इथं पहा, मी जर इथं ओपन केलं, मी हा व्हिडिओ प्ले करतो जरा थोड्या वेळ. सिंपल आहे एकदम स्टेप. We make furniture for the digital age. All our energy goes into understanding our customers' what.
केल्यानंतर प्रेस प्रेस म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. खाली सगळ्यात ऑप्शन सेटअप नेक्स्ट बटन वर क्लिक. एक SAP फॉर विंडोज 7 असं एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करून नेक्स्ट एकच रेडिओ नेक्स्ट केलं की इन्स्टॉलेशन चालू होतं. इन्स्टॉलेशन केल्यानंतर दुसरा एक ऑप्शन काय करायचं चालू करते म्हणून इन्स्टॉल केलं की लॅपटॉप वरती तुमचा पहा असं डबल क्लिक करा. ठीक आहे, असं SAP इन्स्टॉलेशन तुम्हाला करावं लागेल. तर मी सगळ्यांना हा मेल फॉरवर्ड करतो. सगळ्यांनी काय करा, डाउनलोड करून ठेवा तुमच्याकडे SAP सॉफ्टवेअर. ओके, ठीक आहे. तर सगळ्यांना मी फॉरवर्ड करतो मेल. ठीक आहे, त्याच्यावरून सगळ्यांनी डाउनलोड करून ठेवा. डाउनलोड केल्यानंतर आता पहा तुम्हाला दाखवतो. असं SAP लॉग इन पॅड दिसेल तुम्हाला लॅपटॉप वरती डाउनलोड केल्यानंतर. याच्यावरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केलं तर इथं तुम्हाला पूर्ण ब्लँक दिसेल तुमच्या लॅपटॉप मध्ये. आता माझ्याकडे भरपूर सर्व्हर आहेत, मग इथं तुम्हाला पूर्ण ब्लँक दिसेल. तर पूर्ण ब्लँक दिसल्यानंतर इथे एक क्रिएटचा ऑप्शन असतो. इथं क्रिएट किंवा न्यू म्हणून असा एक ऑप्शन असतो, याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करायचं. नेक्स्ट केल्यानंतर ही स्क्रीन ओपन होईल. तर तुम्ही ज्या वेळेस त्याला पेड करसाल पैसे 1000 रुपये, तर तुम्हाला असा मेल पाठवतील. ते मेल पाठवल्यानंतर तुम्हाला हे क्रेडेन्शियल्स देतील, काय काय टाकायचं ते पहा. डिस्क्रिप्शन, ऍप्लिकेशन सर्व्हर, सिस्टम ID, इन्स्टंट नंबर, आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड इनिशियली देतील. प्रत्येकाला युजर ID वेगवेगळा मिळेल. ठीक आहे, तर इथं पहा, मग ही क्रेडेन्शियल्स टाकायचे तुम्ही. इथं पहा डिस्क्रिप्शन मध्ये SAP ECC, म्हणजे इथं डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचं SAP ECC. ऍप्लिकेशन सर्व्हर मध्ये हे टाकायचं, हे जे दिसतंय ते. त्यानंतर सिस्टम ID इथं आहे. सिस्टम ID मध्ये सिस्टम ID टाकायचा. त्यानंतर इथं आहे इन्स्टंट नंबर 67, त्यानंतर इथं टाकायचं इन्स्टंट नंबर 67. इथं काही नाही टाकायचं, इथं ब्लँक सोडायचं. नेक्स्ट नेक्स्ट करायचं. 2 स्क्रीन येतील पुढं, त्याला फक्त नेक्स्ट नेक्स्ट म्हणा, काहीच इनपुट नाही करायचं, आहे तसंच ठेवायचं ब्लँक स्क्रीन. आणि त्याच्यानंतर फिनिश म्हणायचं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फिनिश करता तर त्यावेळेस तुम्हाला हे लाईन आयटम अशी ऍड झालेली दिसेल एक, म्हणजे SAP ECC इथं दिसतंय ना, इथं पहा SAP ECC ही लाईन आयटम तुम्हाला ऍड झालेली दिसेल. मग याच्यावरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केलं की इथं तुम्हाला युजर ID पासवर्ड मिळाले. तर तुम्हाला या मेल मध्ये तो पाठवेलच तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड. मग इथं तुम्ही युजर ID टाकायचा आणि इथं पासवर्ड टाकायचा. तो वेलकम इनिशियल पासवर्ड सगळ्यांना सेम भेटेल. इथं तुम्ही ज्यावेळेस इनिशियली पासवर्ड टाकसाल तर इथं तुम्हाला एक रिसेट पासवर्डचा ऑप्शन दिसेल, न्यू पासवर्ड आणि रिपीट पासवर्ड. तर इथं तुम्ही तुमचा परत सेपरेट पासवर्ड रिसेट करा. इनिशियली पासवर्ड सगळ्यांना वेलकम 1 2 3 भेटेल. ते टाकल्यानंतर इथे एक स्क्रीन वरती तुम्हाला पासवर्ड टाकायला विचारेल परत, न्यू पासवर्ड म्हणून. तिथं तुम्ही तुमच्या ह्याला तुम्हाला जो काय वाटेल तो तुमचा पासवर्ड टाका
आणि कन्फर्म करा पासवर्ड आणि कंटिन्यू करा म्हणजे तुम्ही लॉग इन होसाल. आता मी ऑलरेडी याचा पासवर्ड रिसेट केलेला आहे माझ्या युजर आयडीचा, तर मी तो टाकतो, एंटर करतो. एंटर केल्यानंतर तुम्ही एसएपी मध्ये लॉग इन झाला. तर अशी एसएपी ची स्क्रीन दिसते. तुम्हाला इनिशियलला रिसेट पासवर्डचा ऑप्शन येईल, तिथं रिसेट करा आणि कंटिन्यू करा, अशी स्क्रीन ओपन होईल. एसएपी ची स्क्रीन अशी दिसते तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती. ठीक आहे. आता पहा इथं एक चेकबॉक्स दिसतोय तुम्हाला. तर मी एसएपी ची ओळख करतोय तुम्हाला, जस्ट दाखवतोय काय असतं एसएपी कसं असतं. आपल्याला सोमवारपासून शिकायचंच आहे, परत तुम्हाला हे आयडिया येईलच, पण जस्ट एक शिकायच्या अगोदर तुम्हाला एसएपी कसं दिसतंय दाखवतोय. ठीक आहे. आता पहा आणि एसएपी मध्ये काय काय स्क्रीन मध्ये काय काय असतं ते जस्ट दाखवते जनरल आयडिया. इथे बघा तुम्हाला दाखवलं असेल युजर आयडी पासवर्ड टाकल्यानंतर, हा इथं पहा ही स्क्रीन आहे. तर हिला कमांड फील्ड म्हणतात. इथं आहे कमांड फील्ड. इथं पहा ह्याचे हा जो बॉक्स दिसतोय ना त्याला कमांड, हे नाव लक्षात ठेवायची काय गरज नाहीये. इथं कमांड फील्ड. तर इथं पहा काय असतं तुम्हाला जस्ट सांगतो. ते एसएपी मध्ये काय असतं, कुठली फंक्शनॅलिटी जर तुम्हाला एक्झिक्यूट करायची असेल तर एसएपी ने त्याच्यासाठी ट्रान्झॅक्शन कोड दिलेले असतात. हे ट्रान्झॅक्शन कोड तुम्हाला पाठ करावं लागतील. ते ऑटोमॅटिक पाठ होतात. जसं जसं आपण डे वाईज टॉपिक घेणार आहोत प्रत्येकाचे ट्रान्झॅक्शन कोड वेगवेगळे ते ऑटोमॅटिक पाठ होतात तुमचे. तर एसएपी ने कुठली फंक्शनॅलिटी एक्झिक्यूट करायची असेल तर ट्रान्झॅक्शन कोड दिलेले आहेत. म्हणजे सपोज आता मटेरियल क्रिएट करायचं आहे आपल्याला, आपल्या इंडस्ट्रीमध्ये जेवढे मटेरियल आहेत त्याचं मटेरियल क्रिएट करायचंय, बिल ऑफ मटेरियल वगैरे असेल ते बिल ऑफ मटेरियल आपल्याला क्रिएट करायचंय, वर्क सेंटर म्हणजे काही क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी एसएपी मध्ये ट्रान्झॅक्शन कोड एसएपी ने दिलेले आहेत. तर ते ट्रान्झॅक्शन कोड आपल्याला इथे इनपुट करावं लागतात बॉक्समध्ये. आता तुम्हाला ट्रान्झॅक्शन कोड सोमवारपासून कळतीलच हळूहळू. मी जस्ट एक टाकतो. सपोज आता मला मटेरियल क्रिएट करायचं तर मी मटेरियल क्रिएशनचा ट्रान्झॅक्शन कोड इथे टाकेल. सपोज MM01 हा मटेरियल कोड क्रिएशनचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. हे आपण सोमवारपासून घेणारच आहे, हे ह्याच्यावरती जास्त लक्ष देऊ नका. हे काय आहे, हे ट्रान्झॅक्शन कोड आहे लक्षात ठेवा. फक्त हे एसएपी ने प्रोव्हाइड केलेले आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही जावा हेच ट्रान्झॅक्शन कोड युटिलाइज करावं लागतं. एंटर केलं तर इथं पहा क्रिएट मटेरियलची स्क्रीन ओपन झाली. राईट. असं आता हे मटेरियल क्रिएशनची. आता मला बिल ऑफ मटेरियल क्रिएट करायचं आहे सपोज एसएपी मध्ये, तर CS01 ट्रान्झॅक्शन कोड आहे, क्रिएट मटेरियल बॉम्ब. म्हणजे असं प्रत्येक फंक्शनॅलिटी एक्झिक्यूट करण्यासाठी एसएपी ने त्याच्यासाठी ट्रान्झॅक्शन कोड्स दिलेले आहेत वेगवेगळे. तर ते ट्रान्झॅक्शन कोड यूज करून आपल्याला क्रिएट करावं लागतं. तर तो मास्टर डेटा काय असतो वगैरे ते आपल्याला सोमवारपासून शिकूच आपण. पण ट्रान्झॅक्शन कोड हा एक असतो की एसएपी ने प्रोव्हाइड केलेला असतो. तो ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही जावा सेम तेच यूज होतात. तर कुठलीही फंक्शनॅलिटी एक्झिक्यूट करायची असेल तर ट्रान्झॅक्शन कोड टाकून आपल्याला करावं लागतं. ठीक आहे. याला म्हणतात कमांड बॉक्स. इतर ट्रान्झॅक्शन कोड टाकून आपल्याला करावं लागतं. आता नेक्स्ट या स्क्रीनला हे जे ऑप्शन दिसतात याला मेनू बार म्हणतात. हे हळूहळू आपण शिकूच काय काय असतं त्याच्या अंडर. हे जस्ट याला मेनू बार म्हणतात. त्यानंतरून हा असतो स्टँडर्ड टूल बार. स्टँडर्ड टूल बार म्हणतात. हे नावं लक्षात ठेवायची काही गरज नाहीये. ओके. आता पहा. ओके. तर टायटल बार कशाला म्हणतात पहा. टायटल बार. टायटल बार आता मी सपोज बॉम्ब क्रिएट करतोय तर हिथं टायटल आलं त्याचं राईट. कुठल्याही ट्रान्झॅक्शन कोड एंटर केला की टायटल येतं त्याचं, क्रिएट मटेरियल बॉम्ब. याला म्हणतात टायटल बार. हे लक्षात ठेवायची नावं गरज नाही या, जस्ट एक हे सांगतोय तुम्हाला. आता पहा इनपुट फील्ड म्हणजे काय असतं पहा. इनपुट फील्ड एसएपी मध्ये इनपुट फील्ड कशाला म्हणतात ते आपण. हे जे आहे इथं काहीतरी ऑप्शन येतात ना टाकायला. इथं मला इनपुट करावं लागेल, इथं इनपुट करावं लागेल. याला म्हणतात इनपुट फील्ड. एसएपी मध्ये याला काय म्हणतात इनपुट फील्ड म्हणतात. हे काय आहे ते सोडून द्या विषय. फक्त लक्षात ठेवा की मला जिथं काहीतरी टाकायची व्हॅल्यू याला म्हणतात इनपुट फील्ड. त्यानंतरून रेडिओ बटन काय असतं ते दाखवतो. रेडिओ बटन.
हे मी काय ट्रान्झॅक्शन कोड टाकतोय ते विसरून जावा. रेडिओ बटन लक्षात ठेवा फक्त काय असतं. हे पहा, हे रेडिओ बटन, हे असं मी एका वेळेस एकच सिलेक्ट करू शकतो. याला म्हणतात रेडिओ बटन एसएपी मध्ये. ठीक आहे, याला म्हणतात रेडिओ बटन. आता हे बॅकचं बटन होतं. इथं मी आपण कसं मोबाईल मध्ये बॅक करतो, म्हणजे आता मी या स्क्रीनला आहे, या स्क्रीन वरून मला पाठीमागे यायचंय, बॅक यायचंय, ते इथं पहा बॅकचं बटन आहे. बॅक दिसतंय हे ग्रीन. बॅक केलं की त्या स्क्रीन मधून मी बॅक येतो, परत पहिल्या स्क्रीनला येतो. जसं मोबाईल मध्ये बॅक करतो तसंच इथं पण बॅक करू शकता आपण. आता नेक्स्ट काय आहे, तुम्हाला रेडिओ बटन झालं. आता टॅब, टॅब काय असतं ते दाखवतो तुम्हाला. टॅब इथं पहा, हे असे वेगवेगळे टॅब दिसतील तुम्हाला, वेगवेगळे ऑप्शन दिसतील इथं पहा. हे जसं ज्याच्या टॅब वरती क्लिक करतो त्याच्या अंडरची इन्फॉर्मेशन दिसते. हे जे आहे ना, याला, या सगळ्या याला काय म्हणतात, टॅब म्हणतात. म्हणजे त्या टॅबच्या अंडर त्याची इन्फॉर्मेशन असते. तर एसएपी मध्ये त्याला काय म्हणतात, टॅब. हे काय लक्षात ठेवायची गरज नाही, जस्ट मी तुम्हाला सांगतोय. आता चेकबॉक्स काय असतं ते दाखवतो. चेकबॉक्स हे काही सगळ्यांनी जवळपास पाहिलंच असेल, एवढं काय हे नाही. इथं पहा, इथं चेकबॉक्स आहे. हे चेकबॉक्स म्हणजे मी चेकबॉक्स टिक करतोय, टिक आणि टिक, राईट. याला चेकबॉक्स म्हणतात एसएपी मध्ये. ओके, याला काय म्हणतात, चेकबॉक्स. मी तिथं टिक करू शकतो, चेक करू शकतो, याला म्हणतात चेकबॉक्स. तर पुश बटन म्हणजे काय ते दाखव. पुश बटन हे जे आहे ना, एक्झिक्यूटचं बटन पहा, एक्झिक्यूट, याला म्हणतात पुश बटन एसएपी मध्ये. एक्झिक्यूट किंवा पुश बटन. ओके, तर एवढं लक्षात ठेवा. एवढं काय, हे नावं लक्षात ठेवायची काही गरज नाही. रेडिओ बटन कसं दिसतं हे जस्ट दाखवण्यासाठी तुम्हाला मी एक ओपन केलं. आता मला एक नवीन स्क्रीन ओपन करायची. सपोज आता मी ही एक स्क्रीन ओपन केलेली आहे, ही स्क्रीन माझ्याकडे ओपन आहे. मला ही स्क्रीन पण ओपन ठेवायची आणि दुसरी स्क्रीन नवीन ओपन करायची. पहा, ही स्क्रीन पण मला आहे तशीच ठेवायची आहे आणि मला अजून एक नवीन स्क्रीन ओपन करायची. तर मी काय करेल, इथं ह्या चेकबॉक्स मध्ये /n टाकेल. /o म्हणजे काय, ही स्क्रीन पण राहणार तशीच आणि नवीन स्क्रीन एक ओपन होणार. तर त्यासाठी आपण /o कमांड असते. आणि मी सपोज मला आता मटेरियल क्रिएशनची स्क्रीन ओपन करायची, तर मी MM01 जो ट्रान्झॅक्शन कोड आहे ना, त्याचा जी स्क्रीन ओपन करायची मटेरियल क्रिएशनची, तर तो त्याचा ट्रान्झॅक्शन कोड जो असेल तो टाकेल. पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, /o म्हणजे काय, ही स्क्रीन पण राहील आणि नवीन स्क्रीन ओपन होईल. आता पहा, ही मटेरियल क्रिएशनची स्क्रीन ओपन झाली, पण इथं पहा तुम्हाला बॉम्ब, इथं डिस्प्ले बॉम्बची पण स्क्रीन ओपन आहे. म्हणजे दोन्ही स्क्रीन ओपन झाली, राईट. या दोन्ही स्क्रीन ओपन आहे. आता सपोज मला ही स्क्रीन डिलीट करायची आहे, म्हणजे ही बंद करायची स्क्रीन ही, आणि नवीन स्क्रीन ओपन करायची ही बंद करून. तर त्यासाठी असतो /n. आणि मला सपोज ओपन करायची आहे दुसऱ्या एका ट्रान्झॅक्शन कोडची स्क्रीन, तर मी इथे तो ट्रान्झॅक्शन कोड टाकेल. /n म्हणजे काय, ही स्क्रीन बंद होईल, दुसरी स्क्रीन ओपन होईल. आता पहा, ही पहा मटेरियल लिस्टची स्क्रीन ओपन झाली, पण ती जी मटेरियल क्रिएशनची स्क्रीन होती ती डिलीट झाली, राईट. आणि नवीन स्क्रीन ओपन झाली. तर /n म्हणजे काय, ही स्क्रीन डिलीट होते, नवीन स्क्रीन ओपन होते. /o म्हणजे काय, ही स्क्रीन पण राहणार आणि नवीन स्क्रीन ओपन होणार. तर हे दोन जस्ट लक्षात ठेवा, /n and /o. आणि मला जर एसएपी मधून लॉग आउट करायचंय, आता मी लॉग इन केलंय, लॉग आउट करायचंय, इथं ऑप्शन असतो पहा, लॉग ऑफ. याच्यावरती क्लिक करा, परत याच्यावरतीच क्लिक करा, परत क्लिक करा. इथे विचारते, डू यू वॉन्ट टू लॉग ऑफ? येस करा. येस केलं तर एसएपीच्या स्क्रीन मधून तुम्ही लॉग आउट होऊन जाल, मग बाहेर असाल. असं इन जनरल आपण वर्क करतो. एसएपी मध्ये लॉग इन कसं करायचं, लॉग आउट कसं करायचं, हे जस्ट लक्षात ठेवा. आपण सोमवारपासून पाहणारच आहे. मी जस्ट एक तुम्हाला आयडिया म्हणून सांगितली आज, ठीक आहे. तर आता मला सांगा, कोणाला उद्या सगळ्यांनी, उद्या सॅटर्डे संडे, उद्या सुट्टीच असणार आहे, उद्या परवा. आपल्या मंडे पासून आता रेग्युलर लेक्चर चालू होतील, मॉर्निंग अँड
इव्हिनिंगला. तर मला आता प्रत्येकाने सांगा कोणाला कुठली बॅच प्रेफरेबल आहे. मी सगळ्यांचे नोट डाऊन करतो नेम इथं पहिलं. जस्ट अ मिनिट. सर सध्या तर इव्हनिंग निखिल बोलतोय. एक मिनिट मी नेम सगळ्यांचं टाकतोय हा. Just a minute. सगळ्यांचे स्टेप बाय स्टेप नाव टाकतोय. अभिषेक, हा आपल्या आता 2 बॅचेस आहेत हा. ठीक आहे, 2 बॅचेस म्हणजे काय, मॉर्निंगला 6:30 AM टू 8 AM आणि नेक्स्ट बॅच आपली संध्याकाळची राहणार आहे 9 PM टू 10:30 PM. तर अभिषेक आता फर्स्ट तुझं सांग, काय कुठली प्रेफरेबल आहे तुला? सर माझं वर्किंग सर शिफ्ट नुसार असतं. ओके, हा म्हणजे तुला एक पर वीक त्यामुळे वाईज रोटेशनल असतं का? हो सर, पर वीक रोटेशनल आहे. ठीक आहे, मग ज्या वेळेस संध्याकाळी तर असेल माझे त्यावेळेस ए सकाळी शिफ्ट बॅच. सर, हा ए शिफ्ट आमची सर मॉर्निंग 5 ते 1 वाजेपर्यंत आहे. बरं, ठीक आहे. मग तुला तेव्हा जसं तर ए शिफ्ट शिफ्ट वाईज असली की शक्य मी होईल. ही संध्याकाळची बॅच करू शकतो. ठीक आहे, चालेल. मग तू दोन्ही शिफ्ट मध्ये असणार आहे, राईट? हो 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 सर. दोन्ही शिफ्ट मध्ये असणार आहे. सॉरी, याच्यामध्ये आता नेक्स्ट एक अजिंक्य. यस. हा, आता सगळ्यांनी मी रेकॉर्डिंग हे करतोय, स्टॉप करतोय. हे काय आपलं इन जनरल